आहे आणि त्या दोरीला एक नट बांधलेला आहे. आता हे जर मी असं सोडलं तर वजन कोणाचं जास्त आहे, त्याच्यामुळे तो खाली जातो, कप खाली जातो. बरोबर. आता मी हे जर असं सोडलं तर कप खाली जाणार आणि पडणार. बरोबर ना. पडल्यानंतर त्याचे नाही पडणार. हां, हे मी असं सोडलं तर काय होणार. समजा खाली म्हणजे मी असं सोडल्यानंतर तो काय होणार, खाली पडणार. खाली पडल्यानंतर काय होणार, फुटणार. फुटल्यानंतर काय होणार, तुकडे होणार. किती तुकडे होणार माहित नाही. उचलणार कोण. प्रयोग तुम्ही केला ना, उचलत बसा, आम्हाला काय करायचंय. बरोबर ना. आता बघा, 1 2 3. थांबा थांबा थांबा. 1 2 3. आता हे पडलं का नाही सांगा. जादू नाहीये. परत हे बघा, 1 2 3. काय होतं. बोल बोल. त्या दोरीला जे त्या साईडला लावलं त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्याच्यापेक्षा नाही, पण ते जेव्हा खाली येतं ना तेव्हा त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्या पेनाच्या भोवती. ज्यावेळेस ही दोरी आहे ना, ही अशी हलते आहे. ज्यावेळेस ही हलते आहे ना, त्याच वेळेस याची लांबी कमी होते. हां, एका विशिष्ट लांबीपर्यंत गेल्यानंतर एक ज्याला अँग्युलर मोमेंटम अशी एक संकल्पना आहे, कोनीय संवेग. तो जो कोनीय संवेग जो आहे तो देखील स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. इट ट्राईज टू मेंटेन इट्स मॅग्निट्यूड आणि इट इज व्हेक्टर क्वांटिटी. ज्यावेळेस मी याला सोडतो त्यावेळेस हा असा काहीतरी फिरत असतो, पण जसजशी त्याची त्रिज्या कमी होत जाते तसतसं तो काय करतो, जास्त वेगाने फिरायला लागतो. कारण का, त्याला तो संवेग जो आहे तो मेंटेन करायचा आहे. इट हॅज टू कॉन्झर्व इट्स अँग्युलर मोमेंटम. त्याच्यासाठी गती वाढते. गती वाढल्यामुळे काय होतं, इथे 2 किंवा 3 फेरे मारले गेले का याचं घर्षण इतकं जास्त होतं की इट कॅनॉट ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल पूल. म्हणजे तो तुमचा गुरुत्वीय बलामुळे ज्यावेळी तो ओढलं जात आहे त्याच्यापेक्षा घर्षण बल जास्त आहे. तर याच्या इथे जर समजा 2च जर वेढे असतील तर ते बघा, 2 वेढे असतील आणि असे असतील तर ते खाली जाणार. परंतु 2 पेक्षा जास्त जर वेढे असतील तर घर्षण जास्त आहे, त्याच्यामुळे ते खाली जाणार नाही. तर पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असा आहे, याचं वजन आणि याचं वजन या दोन्हींच्या वजनामध्ये काहीतरी एक सूत्र आहे. समजा याचं वजन जर 1 युनिट आहे असं जर समजलं तर याचं वजन हे 14 युनिट असलं पाहिजे. हे जर 1 ग्रॅम असेल तर हे किती असलं पाहिजे. हे जर 2 ग्रॅम असेल तर हे किती असलं पाहिजे. हे जर 3 ग्रॅम असेल तर, हे जर 20 ग्रॅम असेल तर पाढे 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 पाठ नसतील तर काय उपयोगाचं नाही. हा, पाढे पाठ करता आले पाहिजे. मी 2चं तुम्हाला उत्तर देता आलं, 2चं 20 केलं तर लगेच गडबड झाली. असं काय झालं. 2चा पाढा येत असेल तर 20चा पाढा पण यायला पाहिजे ना. मग काय अडचण आहे. आपल्याला पाढे नेहमी बघा. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे, तो जर्मनीला गेला. त्याच्याबरोबर एक अजून काही ते अन्य देशातले आलेले एक मंडळी होते आणि ते एका म्हणजे आपल्याकडे जसं नेहरू सायन्स सेंटर आहे ना तसं तिथल्या एका विज्ञान केंद्राला भेट द्यायला गेले. आणि तिथे ते गेले आणि तिकीट काढायचं तेवढ्या तिकीटची वीज गेली. याच्यातून एक गोष्ट लक्षात होते, वीज फक्त भारतातच जात नाही. दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर ते तिकीट काढायला गेले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यांनी सांगितलं का, तर म्हणे तिकीट आम्ही देऊ नाही शकत. म्हणे तिकीट तर दिसतंय ना. म्हणे द्या ना, मग द्या ते तिकीट. नाही म्हणे आम्ही देऊ नाही शकत. म्हणे का. म्हणे सगळ्यांचं कसं काय करायचं, प्रत्येकाला तुम्हाला ते $5 घेऊन यावं लागतील. म्हणे आमच्याकडे सुट्टे नाही आहे. तर म्हणे मग आम्ही कॅल्क्युलेशनच करू शकत नाही. म्हणे काय, आम्ही 7 जण आहे, तुम्ही $35 घ्या म्हणे. तर म्हणे तुम्ही असं कसं काय केलं म्हणे. म्हणे 7×5 35. म्हणे हा काय माणूस वेडा आहे का म्हणे. म्हणे आम्हाला हे असं शिकवलं जातं म्हणे. म्हणे आमच्याकडे जर कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर नसेल तर आम्ही असं करूच शकत नाही.
आपली जी पारंपरिक पद्धत आहे ना गणित करण्याची किंवा शिकण्याची, ती आपल्याला जमलीच पाहिजे. नाहीतर मग आपण थर्ड पार्टी डिपेंडंट होऊन जातो. वीज गेली म्हणजे डोक्यातला मेंदू बंद पडला, असं नको होता कामा नये. एवढ्यासाठी पाढे पाठ करा. ते दुनियेतलं कुणी काही सांगो, तुमचे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ झालेच पाहिजे. ज्याला शक्य असेल त्याने ती पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, अक्करकी सगळं पाठ करा. जेवढं तुमचं पाठांतर चांगलं तेवढं तुमचं गणित, तर्कशास्त्र, भाषा सगळ्यावर तुम्ही कमांड करू शकाल, प्रभुत्व गाजवू शकाल. पण त्याच्यासाठी आणि पाठांतर फक्त काय पाढ्यांचंच करायचं नसतं. आज पण मला जर कविता म्हणायला लागल्या, माझ्या शाळेच्या जीवनातल्या बऱ्याचशा कविता माझ्या पाठ आहेत. कारण का आमच्या शिक्षकांनी ते आमच्याकडून अशा घोटून घेतलेल्या आहेत. शाळा सुटायला अर्धा तास असला का सगळीकडे आमच्या वर्गातून जोरजोरात कविताच कविता. राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, अशा सगळ्या कविताच पाठ करायचे. त्याच्यामुळे पण त्या पाठांतरामुळे एक वेगळा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मी जे गणित करेल ते योग्यच असेल, ते चुकणारच नाही याची खात्री असली पाहिजे. कारण का तेवढा आपल्या आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्यातून. आपल्याकडं त्यामध्ये नाही मग असं असेल, कदाचित बहुतेक असंच असेल, नाही असं असण्याची शक्यता आहे. मग ते शक्यता असेल असं करत गेलं ना, आपला आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत होत जातो. त्याच्यासाठी पाठांतर म्हणजे पाढ्यांचं आणि अन्यसुद्धा तुम्हाला ते जमलं पाहिजे. बरेच लोक असं चुकीचा समज करून देतात. पाठांतर केल्यामुळे तुम्हाला ज्ञान, ते आकलन हा वेगळा भाग आहे, पण पाठांतरामुळे तुमचा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि त्याच्यासाठी अवश्य पाठांतर करत जा, पाढ्यांचं आणि कवितांचं देखील. आपण थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊया. मला सांगितलं होतं 2:30 वाजता ब्रेक घ्यायचा, पण तो तुम्ही गणित पुढे गेलेलं आहे, कारण 4 वाजता आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. तर लवकरात लवकर तुम्ही